नमस्कार मंडळी, आज आपल्याला चिगळाची भाजी करायची. त्याच्यासाठी आपल्या शेतात चिगळाची भाजी काढून घ्यायला आली. आता हे आपल्या शेतातली चिगळाची भाजी काढून घेते. हे अशी काढून घ्यायची. आता ही जागोजाग गुतलेली भाजी असते बघा, अशी इळ्याने काढून घ्यायची. अशी आता ही आपल्या शेतातली भाजी काढून घ्यायची. ही आता कसं पावसाळ्यात भाजी येते बघा जास्त. आता बघा हे पाणी हे असल्यामुळं उन्हाळ्यात येते. उन्हाळ्यात चव लागते जरा भाजीची. ह्या आंबूसपणा लई नसतो ह्या भाजीला उन्हाळ्यात. पावसाळ्यात जरा आंबट लागते भाजी, पण उन्हाळ्यात कुठल्याही भाज्या जरा चवच येते. पातळ भाज्या खाऊ वाटत नाही का. झाली बघा आपली भाजी काढून. आता हे रानातला आणलेली भाजी नीट करून घेऊ. आता ह्याला जाळी मुळी लई असते बघा, ती सगळी काढून घ्यावं लागते, म्हणजे मातात जातं निघून. परत बी स्वच्छ धुवून घ्यावं लागतं ह्याला, त्याला मुळ्या लई असतात. हे लय किचकट काम असतं बघा, ह्याला लय मुळ्या असतात. त्याच्यामुळे ही सगळं नीट करून घ्यावं लागतं. त्याला लय उशीर लागतो नीट करायला. कांडूकांड मुळे असते ह्याला. ही झाली आपली भाजी नीट करून. आता ही आता लय घाण निघली बघा, निम्याच्या पुढं घाणच निघली. जारव ही लय असतात ना त्याला. भाजी जरा आता स्वच्छ धुवून घेते मोठ्या ताटात. आता ही भाजी त्या ताटात काढून घेते आणि अजून एका पाण्याने स्वच्छ जरा धुवून घेते. आता ही भाजी धुवून झाली. आता कापून घेऊ आपण बारीकीला. आता कापून झाली, काढून घेते. भाजी करण्यासाठी भाजलेले शेंगदाणं, चटणी, भिजवलेली डाळ, लसूण, मीठ, तेल एवढं साहित्य घेतले. आता भाजीसाठी लसूण सोलून घेते. आता लसूण सोलून मोडून घेते लगेच. आता लसूण आपल्याला फोडणीला टाकायचा आहे बघा.
आता शेंगदाणा कुठून घेऊ. शेंगदाणा जरा आता मध्यमच कुटायचे बघा. लय मोठं बी नाही ठेवायचं, लय बारीक बी नाही करायचे. म्हणजे भाजीला बी लय असं हे होत नाही, तिखटपणा येत नाही. त्या काय असा कुठून झालाय कूट. आता काढून घेते. भाजीसाठी कढई ठेवून घेऊ चुलीवर. कढईत तेल टाकून घेऊ फोडणीला. तेलात लसूण टाकून घेऊ. लसूण चांगला लाल होऊन द्यायचा बघा. आता लसूण लाल झालाय, भाजी टाकून घेऊ. आता थोडी हलवते आणि मीठ आणि डाळ टाकून घेते. आता मीठ टाकते अर्धा चमचा. मी डाळ टाकून घेते. आता हे चांगले हलवून शिजून घ्यायचे बघा. मग कूट आणि चटणी टाकायची, म्हणजे मिठाच्या पाण्यात शिजते. तेव्हा कसं पाणी सुटलंय भाजीला. आता आता डाळ ही या पाण्यात शिजून निघते बघा. म्हणजे आंबट पाणी डाळीला आटतं, म्हणजे लय आंबूसपणा राहत नाही भाजीला. आता पाणी आटलंय, चटणी टाकून घेते. 1 चमचा चटणी टाकते. आता शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते. आता सगळं हलवून 2 मिनिटं चुलीवर ठेवून घ्यायचं आपल्याला ह्याला परतून. चांगलं असं हलवून घ्यायचं बघा. आता हे आटलंय पाणी सगळं, त्याच्यामुळे चिटकतंय खाली. सगळं मिक्स करून परतून घ्यायचं चांगलं. आता चिगळाची भाजी तयार झाली. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा.